हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद चॅनलमध्ये. उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही आणि उन्हामुळे तेलकट वगैरे तुलकट नको असते. हलकं फुलकं काहीतरी मस्त अगदी पचायला चांगलं हेल्दी काहीतरी पाहिजे. तर मस्त आपण आज 1 वाटी मूग डाळीपासून आणि 1 वाटी तांदळापासून मस्त अशी छान अशी साधी सिंपल अशी खिचडी पाहणार आहोत. आणि खूप टेस्टी अगदी 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारी आहे. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धी वाटीच्या वरच मुगाची डाळ घेतली आहे. कुठलेही मसाले वगैरे नाही, आपल्या साधी सिंपल आणि टेस्टी बनवायची. त्यामुळे बघा, लसूण घेतला, 1 मोठी गड्डी मी लसूण सोलून छान त्याला चिरून घेतलं बारीक. 1-2 मिरच्या घेतल्या आहेत, ओल्या मिरच्या बारीक कट करून. कढीपत्ता घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर आहे, 1 कांदा बारीक चिरून घेतला, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे. त्यानंतर 1 बटाटा असा साल काढून छान असं चिरून घेतलेला आहे. गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. अगदी इझी आणि सहज आणि अगदी पटकन होण्यासाठी आपण मस्त अशी कुकरमध्ये बनवणार आहोत. अगदी 5 मिनिटात तयार होते. पहा, गॅसवर कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये तेल ॲड केलं आहे. तेल पण खूप कमी ॲड केलेलं आहे. आता यामध्ये आपण जिरा ॲड करूया. 1 अर्धा चम्मच एवढं आपण जिरा ॲड करून घेऊया. पहा, जिरे छान लाल झालेले आहेत. आता कांदा ॲड करूया. पहा, कांदा पण छान भाजला आहे. आता याच्यात लसूण, कढीपत्ता आणि ओली मिरची ॲड करूया. आपण छान असं परतून घेऊया. खमंग आपल्याला बनवायचं म्हणून छान असं व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे. मस्त छान चविष्ट होते. व्यवस्थित आपण हे पण 1 मिनिटभर छान परतून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण 1 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करूया. छान मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण बटाटा घेतला चिरून ते ॲड करूया. हा सर्व छान असं परतून झालेलं आहे व्यवस्थित. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद ॲड करूया. छान हे पण मिक्स करून घेऊया. आता डाळ तांदूळ आपण स्वच्छ धुवून त्यामध्ये ॲड करूया. आपण डाळ तांदूळ स्वच्छ धुतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. भरपूर अशी डाळ घेतलेली आहे. डाळीमुळे खूप चविष्ट छान अशी खिचडी तयार होते आपली. आता आपली फोडणी पण तयार आहे. आता आपण डाळ आणि तांदूळ ॲड करूया. छान मिक्स करून पाणी ॲड करूया. यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं. एकदम मस्त पचायला हलकी फुलकी चविष्ट पौष्टिक आपली खिचडी अगदी 5 मिनिटात तयार होते. कुठले काही जास्त मसाले वगैरे लागत नाही आपल्याला. मस्त हेल्दी अशी आपल्याला खिचडी तयार करायची आहे. आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया. तुमचे तांदूळ कुठले आहेत त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. आपण पाणी ॲड केलेलं आहे. मस्त अगदी छान. आता याला 2 शिट्ट्या काढून घेऊया आपण. मस्त आपली अगदी छान अशी खिचडी तयार होते. पहा, त्याला झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊया. पहा, तयार झालेली आपली साधी सिंपल आणि स्वादिष्ट पौष्टिक अशी डाळ खिचडी. पहा, मस्त अगदी दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी आणि हेल्दी आहे. पहा कशी वाटली रेसिपी. मस्त अगदी छान. तुम्ही पण खाऊन खुश व्हाल, पाहून पण खुश व्हाल, एवढी मस्त लागते. खरंच खूप टेस्टी अशी खिचडी. तर अगदी कमी वेळामध्ये आणि टेस्टी. पाहताच याचं किती सुंदर दिसत. पाहताच तोंडाला पाणी सुटत आहे. मला तर पटकन खाण्याची इच्छा होत आहे. तुम्ही पण अगदी हेल्दी आणि 5 मिनिटात ही रेसिपी बनवू शकता. कशी वाटली खरंच कमेंटद्वारे नक्की सांगा. पहा, गरमागरम खिचडी आणि छान वरतून थोडंसं तूप मस्त लागते. पहा, आजारी असेल तर असंच नेहमी करून दिले तर खूप पौष्टिक असते आजारी माणसाने. परंतु आपण असंच जरी खाल्लं तरी खूप मस्त लागते आणि हेल्दी आहे. उन्हाळ्यामध्ये खास रेसिपी आहे आपली ही. पौष्टिक अशी. कशी वाटली कमेंटद्वारे खरंच नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.